हॅलो, मी वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर वजन कमी करताय, वजन कमी करण्यासाठी सकाळचं नाश्त्यामध्ये आणि रात्रीचं जेवणामध्ये काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो, की ते पौष्टिक असेल, पचायला हलकं असेल, पोट भरलेलं राहील आणि शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळेल. तर आज मी तुम्हाला अशी बेस्ट रेसिपी दाखवते. सो व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता ही गव्हापासून बनवलेले बघा, हा लापशीचा रवा आहे. घरी बनवलेला आहे. जेव्हा आपण बाहेरून आणतो तेव्हा तो खूप मोठा असतो, पण आपण घरगुती पद्धतीने बनवतो तर याने पोटाला अजिबात त्रास होत नाही. तर हे बघा 2 वाटी मी हा लापशीचा रवा घेतलेला आहे, गव्हापासून बनवलेला आहे. तसेच त्याचे फायदे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहेत. तर लापशीचा रवा हा गव्हापासून बनवलेला असतो, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, की ते पचायला हलकं असतं. तसेच शरीराला भरपूर सारी ऊर्जा मिळते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते आणि रक्तातील साखरसुद्धा कमी होऊन अगदी बघा शरीराला ऊर्जा मिळते. खूप सारी ताकद येते. तुम्ही जर सकाळी एक बाउल नाश्त्यामध्ये खाल्लं तर तुम्हाला बघा दुपारपर्यंत भूक लागणार नाही किंवा तुम्ही रात्रीचं सुद्धा घेऊ शकता डिनरला. एक बाउल जर खाल्लं तर पचायला पण हलकी आहे, पोट भरलेलं राहतं आणि शरीराला खूप सारी ताकद येते. तर वजन कमी करण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि आपली रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात ठेवते. तर हा लापशीचा रवा तुम्ही बघा आठवड्यातून 2दा करून खाल्ला तरी खूप बेस्ट आहे. आणि वजन अगदी झपाट्याने कमी होतं, पोट भरलेलं राहतं. दुसरं काही खाण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी बनवून खा. बघा काय फरक पडतो हे तुम्हालाच समजेल 20 दिवसामध्ये. तर वजन कमी करण्यासाठी मी स्वतः आठवड्यातून 1दा ते 2दा करत आहे आणि घरातल्यांना सगळ्यांनाच आवडते. पचायला हलकी असल्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर आता बघा ती बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, ते पण घरीच बनवलेलं घेतलेलं आहे. साजूक तूप 2 चमचे घ्यायचं. त्यामध्ये बघा ह्या 2 वाटी मी हा लापशीचा रवा घेतलेला आहे. तो व्यवस्थित असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. व्यवस्थित भाजल्याने काय होतं, की अगदी मोकळी अशी लापशी तयार होते आणि पोटाला त्रास होत नाही. पचायला अगदी हलकी आहे. लहान मुलांना खाल्ल्यानंतर अजिबात त्रास होत नाही. जेव्हा आपण बाहेरून शॉपमधून, दुकानातून आणतो, त्यावेळेला बघा ती मोठी लापशीचा रवा असतो आणि तो शिजायलाही फार वेळ लागतो. अगदी तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घेऊन सुद्धा काही वेळेला ती शिजली जात नाही आणि अगदी खाताना अशी कडक लागते बघा. त्याने पोटाला त्रास होऊ शकतो. तीसुद्धा बनवताना त्यामध्ये खूप सारं पाणी घालून भरपूर शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता ही घरगुती बनवलेली आहे, त्यामुळे अगदी पटकन 2 ते 3 शिट्ट्यांमध्येच व्यवस्थित अशी शिजली जाते. आता बघा मी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे लापशीचा रवा. आता भाजतानाच त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे, म्हणजे ते पण त्याच्यामध्ये छान रोस्ट होतात. तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, लाल गूळ घेतलेला आहे. तो सुद्धा त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर सुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. त्यामध्ये बघा आता पाणी टाकायचं आहे. जेवढा तुम्ही लापशीचा रवा घेतला आहे त्याच्यात 3 पट पाणी टाकायचं आहे. दुप्पट नाही, 3 पट पाणी टाकायचं आहे. म्हणजे व्यवस्थित शिजला जातो आणि मोकळी अशी लापशी तयार होते. तर आता इथे बघा मी 2 वाट्या घेतलेला आहे लापशीचा रवा, तर मी इथे 6 वाट्या पाणी टाकत आहे. म्हणजे हे वाटीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जास्त कमी जास्त होत नाही आहे. एवढी छान लापशी ही तयार होते, अगदी मोकळी आणि त्याचबरोबर बघा एवढी मऊसूत शिजली जाते ना, तर अजिबात त्रास होत नाही आणि तुपामध्ये बनवल्यामुळे तर त्याची टेस्ट विचारूच नका. एवढी भन्नाट टेस्ट लागते ना, तर तुम्ही बघा आठवड्यातून 2दा नाही, तुम्ही 4 वेळा बनवून खाल. त्यामध्ये वेलची घालायची आहे 1 ते 2 चमचे छोट्या साईजचे. वेलची पूड घातल्याने खूप छान स्वाद येतो आणि त्याचबरोबर चव पण अप्रतिम लागते. हवं तर थोडंसं जायफळ वगैरे किसून घालू शकता त्यामध्ये. तर ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत. काजू, बदाम, त्याचबरोबर मनुके, बेदाणे काहीही तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीने कमी जास्त त्याचं प्रमाण ठेवू शकता. आता सगळं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित अशी शिजली जाते. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर उघडला आहे, तर तुम्ही बघताय बघा कलर खूप छान आलेला आहे आणि स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे ना, तर विचारू नका. तर आता इथे घरगुती लापशीचा रवा असल्यामुळे अशी मोकळी करून घ्यायची आहे. तर बघा एवढी मोकळी होते आणि मऊसूत शिजलेली आहे. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे, अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. अशी तुम्ही बघा सकाळ संध्याकाळ खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे लापशी. आणि त्याच्यासोबत तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता. दूध मिक्स करूनसुद्धा छान लागते.
तर बघा कलर खूप छान आला आहे आणि चवीला पण खूप छान झाले. परफेक्ट गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट असेल तर लापशी खूप चवीला छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.